आणि आता आपण बघणार आहोत सोशल मीडियावरती व्हायरल होणारे वेगवेगळे व्हिडिओज. अगदी झटपट सुरुवात करूया. आपल्या पाळीव प्राण्यांना वेगवेगळे कपडे घालण्याचं वेड सगळ्याच मालकांना असतं. कधी त्यांना फ्रॉक घातला जातो तर कधी सुटा बुटात ते दिसतात आणि यासाठी मालक त्या प्राण्यांच्या आकारानुसार कपडे शिवून घेतात. पण सध्या व्हायरल झालेले या व्हिडिओ चक्क कुत्र्यांना माणसाचेच कपडे घालण्यात आलेले आहेत. अगदी जीन्सपासून टी शर्ट, शर्ट, डंगरी, स्कर्ट ते चक्क टाय आणि सूट देखील घालण्यात आला. यात कुत्र्याचा गोंडसपणा दिसून येतोय. जगातील सर्वात मंदगतीने चालणारा प्राणी कोण असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमच्या मनात पहिलं नाव कासवाच असेल. पण मंडळी, कासवाला कधी कधी सशाच्या वेगानं पळताना तुम्ही पाहिलं का? सध्या एका कासवानं सर्वांनाच आश्चर्यचकित केलंय. एक कासव रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याचा वेग कमी असल्यानं रस्ता ओलांडण्यासाठी बराच वेळ लागत होता. अशा स्थितीत एका पोलिसाची नजर त्याच्यावर पडताच तो लगेच त्याच्या मदतीला धावला. मात्र पुढच्याच क्षणी जे काही बघायला मिळालं ते पाहून नेटकरी देखील थक्क झाले. पोलिसाला जवळ आल्याचं पाहून हळू चालत असलेल्या कासवानं चक्क सशाच्या वेगानं पळ काढला. कदाचित त्या कासवाला अटक होण्याची भीती असेल म्हणून त्यानं पळ काढला, अशा भन्नाट कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत. As long as you lift it from behind, you're good. Get it off the. As long as you lift it from behind. मंडळी, लहान मुलं कधी काय करतील याचा काही नेम नाही आणि त्यात आता तर शाळांना सुट्टी पडली आहे. त्यामुळे मुलांच्या पराक्रमांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती येत राहतील. अशाच एका चिमुरडीचा व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यात ती आंबा खाताना दिसते. आंबा खाऊन झाल्यावर त्यातील बाटा बाजूला काढून ती त्या सालीचा असा वापर करते, जे पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. तिने चक्क आंब्याच्या सालीला शूज प्रमाणे त्याला घातलेले आणि तिची ही शक्कल पाहून नेटकरी तिचं कौतुक करतात. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त त्यांचे फोटो, मूर्ती आपल्या घरी किंवा गाडीमध्ये ठेवत असल्यानं तुम्ही अनेकदा बघितलं असेल, ते लावतात. मात्र कराडमधील एका शिवभक्तानं महाराजांवरील असणारं प्रेम, भक्ती अनोख्या पद्धतीनं दाखवली आहे. हा युवक ऑटो रिक्षा चालक असून त्यानं आपल्या रिक्षावर महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीसह रायगडाची प्रतिकृती साकारली आहे. त्यामुळे कराडकरांना चालता फिरता रायगड पाहता येणार आहे आणि या युवकानं दिवाळीत साकारणाऱ्या किल्ल्याप्रमाणे या किल्ल्याची सजावट केली आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, तोफ, घोडे तसंच ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह बघायला मिळतोय आणि हा सुंदर किल्ला पाहून अनेक जण थक्क झाले. आपलं घर सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. असंच निसर्गरम्य वातावरणातील घरांचा एक व्हिडिओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय, जो पाहून तुम्हाला देखील त्या ठिकाणी भेट द्यायची इच्छा होईल. चीनमधील चोंगकिंग इथे चक्क एका भल्या मोठ्या पुलावर वसाहत आहे. पुलाच्या खालून नदी वाहत असून आजूबाजूला उंच डोंगर रांगा देखील बघायला मिळतात. हा पूल 400 मीटर लांबीचा असून त्यावर वसलेली ही वस्ती पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. चोंगकिंग या डोंगराळ शहरात 13,000हून अधिक पूल आहेत, ज्या पुलांचा वापर होत नाही आणि तशा अनेक पुलांचं रूपांतर आता पॉकेट पार्क, खेळाची मैदानं, करमणुकीची मैदानं, वॉकवे आणि वाहनतळांमध्ये करण्यात आले. पूल आणि रेल्वे वाहतूक ही या शहराची खास ओळख आहे आणि ही वस्ती खरोखरच पृथ्वीवर अस्तित्वात आहे का, असा प्रश्न अनेक युजर्सना पडला. फिर इसमें भी
बजा के दिखाएंगे। संपूर्ण जी। जगात संस्कृतीनं आणि विविधतेनं नटलेला देश म्हणजे भारतात अनेक लोककला आहेत ज्या आपल्याला अजून माहिती देखील नाही. सध्या सोशल मीडियावर एका आजोबांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. या आजोबांचं नाव रामनाथ चौधरी असून ते आपल्या अनोख्या कलेमुळे भारतातच नाही तर परदेशात देखील प्रसिद्ध आहेत. हे आजोबा नाकाने बासुरी वाजवतात. दोस्तों, हमारे रामनाथ जी की कला हमारे देश में ही नहीं बल्कि विदेशों में भी धूम मचा रही है। गा के सुनाऊंगा। हाँ। फिर इसमें भी बजा के बताऊंगा। दिखाएंगे जी। डगी का कल्याण जी रे, अरे सड़क बनाई जी पर राजा रानी चाल, डगी में श्री कल्याण। तो इसी गीत को इसमें बोलूंगा। दोस्तों, हमारे रामनाथ जी की कला हमारे देश में ही नहीं बल्कि विदेशों प्राणी आणि पक्ष्यांचे आतापर्यंत अनेक मजेशीर व्हिडिओ तुम्ही बघितले असतील आणि त्यांचे व्हिडिओ जरी मजेशीर वाटले तरी ते कधी हल्ला करतील हे सांगू शकत नाही. तुमच्या स्क्रीनवर दिसणारा हा व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कदाचित कळणार देखील नाही की नक्की यात काय घडलंय. पण जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ 3 ते 4 वेळा पाहाल तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ समजेल. या व्हिडिओत एक व्यक्ती समुद्रकिनारी बसून पिझ्झा खाण्याचा आनंद घेते पण त्याच्या पिझ्झावर कोणा दुसऱ्याचाच डोळा आहे कारण तितक्यात त्याच्या हातातील पिझ्झा गायब होतो. खरं तर पिझ्झा गायब होत नाही तर एक पक्षी त्याच्या हातातील पिझ्झा खेचून नेतो. आजकाल प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचं असतं जेणेकरून लोकांमध्ये तो चर्चेचा विषय होऊ शकेल. इतकंच नाही तर अनेक लोक प्रसिद्ध होण्यासाठी अशा गोष्टी करतात ज्याला पाहून विश्वास बसणं कठीण होतं. काही दिवसांपूर्वी अनोख्या स्टाईलने शेंगदाणे फळं आणि भाजी विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता अशाच एका अनोख्या भाजी विक्रेत्याचा व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून ग्राहक घाबरत असून त्याच्याकडे भाजी घ्यायला देखील कोणी जात नाही. भाजी विक्रेत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मंडळी, डोंगराळ भागात फिरायला गेल्यावर अनेकदा माकडांकडून हल्ला होतो. पर्यटकांकडे असलेल्या वस्तूंकडे आकर्षित होऊन ते हल्ला करतात. कधी पर्यटकांचे गॉगल्स तर कधी टोप्या पळवतात. इतकंच नाही तर त्यांना खाण्याची वस्तू दिसली तर त्यांचा कळपच पर्यटकांवर हल्ला करतो. अशाच एका माकडाने एका पर्यटकाचा टी शर्ट पळवला आणि त्या माकडानं बाहेर सुकत ठेवलेला टी शर्ट अगदी कपड्यांच्या क्लिप्ससह पळवला. इतकंच नाही तर त्याने तो टी शर्ट घालून तिथून पळ काढला. माकडाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सध्या सोशल मीडियावर एका इंग्रजी बोलणाऱ्या माणसाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो. ही व्यक्ती एवढ्या आत्मविश्वासाने इंग्रजी बोलते की बस. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. काही म्हणा पण प्रत्येकाला आपल्या आयुष्यात इतका कॉन्फिडन्स हवा. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती डोंगराच्या बाजूला नदीजवळ उभा राहून तिथल्या सौंदर्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करते पण तो आपला मुद्दा इंग्रजीत मांडतोय. ही व्यक्ती हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करते. आयुष्य खूप लहान आहे आणि त्यामुळे घराबाहेर पडा आणि इथलं सौंदर्य पहा. या व्हिडिओवर युजर्स भन्नाट प्रतिक्रिया देतात. सध्या सोशल मीडियावर मुली आणि मुलं एकमेकांना ट्रोल करण्यासाठी वेगवेगळे मीम्स तयार करत असतात. इंस्टाग्राम असो वा फेसबुक अशा अनेक प्लॅटफॉर्मवर मुलींशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये मुली कधी कधी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवताना पडतात तर कधी साध्या गोष्टींमध्ये चुका करतात. असे व्हिडिओ नेटकऱ्यांचे खूप मनोरंजन करत असतात आणि सध्या असाच एक मुलीशी संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय जो पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण होईल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी जड टेबल हलवण्याचा प्रयत्न करताना दिसते पण तिला काही केला तो टेबल एका जागेवरून दुसरीकडे नेता येत नसल्याचं व्हिडिओत दिसून येते. शिवाय तो टेबल ती पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने हाताळताना दिसते आणि तिच्या चुकीच्या पद्धतीने टेबल हलवण्याच्या नादात असं काही होतं जे पाहून नेटकरी व स्त्री हे कुछ भी कर सकती है अशा प्रतिक्रिया देतात. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त त्यांचे फोटो मूर्ती आपल्या घरी किंवा गाडीमध्ये ठेवत असल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. मात्र कराडमधील एका शिवभक्तानं महाराजांवरील असणारं प्रेम भक्ती अनोख्या पद्धतीनं दाखवली आहे. हा युवक ऑटो रिक्षा चालक असून त्यानं आपल्या रिक्षावर महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीसह रायगडची प्रतिकृती साकारली आहे. त्यामुळे कराडकरांना चालता फिरता रायगड पाहता येणार आहे. या युवकानं दिवाळीमध्ये साकारणाऱ्या किल्ल्याप्रमाणे या किल्ल्याची सजावट केली आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, तोफ आणि घोडे तसंच ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह पाहायला मिळतोय. हा सुंदर किल्ला पाहून अनेक जण थक्क झाले. संपूर्ण जगात संस्कृतीनं आणि विविधतेनं नटलेला देश म्हणजे भारत. भारतात अनेक लोककला आहेत ज्या आपल्याला अजून माहिती देखील नाहीयेत. सध्या सोशल मीडियावर एका आजोबांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. या आजोबांचं नाव रामनाथ चौधरी असून ते आपल्या अनोख्या कलेमुळे भारतातच नाही तर परदेशात देखील प्रसिद्ध आहेत. हे आजोबा नाकानं बासुरी वाजवतात. इतकंच नाही तर ते आपल्या लांब लचक मिशीमुळेही फार प्रसिद्ध आहेत. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांच्या मिशा दिसणार नाहीत कारण त्यांनी ते आपल्या पेट्यामध्ये बांधल्या आहेत. जगभरातून अनेक लोक हे मिशीवाल्या आजोबांची नाकातून बासरी वाजवण्याची कला ऐकण्यासाठी भेट देतात. जी डगी का कल्याण वीर सड़क बनाई जी पर राजा रानी चाल डगी में श्री कल्याण. तो इसी गीत को इसमें बोलूंगा. दोस्तों, हमारे रामनाथ जी की कला हमारे देश में ही नहीं बल्कि विदेशों में भी धूम मचा रही है. गा के सुनाऊंगा. हाँ. फिर इसमें भी बजा के बताऊंगा. दिखाएंगे. जी डगी का कल्याण वीर सड़क बनाई जी पर राजा रानी चाल डगी में श्री कल्याण. तो इसी गीत को इसमें बोलूंगा. प्रत्येक 5 लोकांमध्ये 3 जण तरी केस गळणं, टक्कल पडणं अशा त्रासांनी वैतागलेले असतात. त्यामुळे अनेकांना खूप कमी वयातच टक्कल पडतं. त्यामुळे टक्कल लावण्यासाठी बरेच जण त्यावर ट्रीटमेंट करतात. अशाच एका टक्कल पडलेल्या व्यक्तीनं पैसे नसल्यामुळे जुगाड केलाय. काही सेकंदात या व्यक्तीनं आपलं टक्कल झाकलंय आणि तेही विग किंवा पावडर शिवाय. आता हे कसं शक्य झालं हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा. आपल्या पाळीव प्राण्यांना वेगवेगळे कपडे घालण्याचं वेड सगळ्याच मालकांना असतं. कधी त्यांना फ्रॉक घातला जातो तर कधी सुटाबुटात ते दिसतात. त्यासाठी मालक त्या प्राण्यांच्या आकारानुसार कपडे शिवून घेतात. पण सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये चक्क कुत्र्यांना माणसांचेच कपडे घातलेत. अगदी जीन्स पासून टी शर्ट, शर्ट, डंगरी, स्कर्ट ते चक्क टाय आणि सूट देखील घालण्यात आले. यात कुत्र्यांचा गोंडसपणा दिसून येतोय. सध्या सोशल मीडियावर एका इंग्रजी बोलणाऱ्या माणसाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. ही व्यक्ती एवढ्या आत्मविश्वासानं इंग्रजी बोलतेय की हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवडणार नाही. काही म्हणा, पण प्रत्येकाला आपल्या आयुष्यात इतका कॉन्फिडन्स हवा. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती डोंगराच्या बाजूला नदीजवळ उभा राहून तिथल्या सौंदर्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतोय, पण तो आपला मुद्दा इंग्रजीमध्ये मांडतोय. ही व्यक्ती सांगण्याचा प्रयत्न करते की आयुष्य खूप लहान आहे, त्यामुळे घराबाहेर पडा आणि इथलं सौंदर्य पहा. या व्हिडिओवर युजर्स भन्नाट
आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत व्हायरल होणारे इतरही व्हिडिओज. पाकिस्तानी युट्यूबरचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडिओ व्हायरल होताच काही युजर्सने यावर मजेशीर कमेंट दिल्यात, तर काही युजर्स संतापलेत. शहावीर जाफरी नावाच्या युट्यूबरने आपल्या पत्नीसोबत एक व्हिडिओ तयार केलाय जो घरगुती हिंसाचाराशी संबंधित होता. मात्र क्लिप पाहून लोक घाबरले. व्हायरल क्लिपमध्ये शहावीर आपल्या पत्नीचा उशीने गळा दाबण्याचा प्रयत्न करतोय, पण पत्नी विरुद्ध दिशेने झोपल्यानं शहावीरनं तिचा गळा नाही तर पाय दाबला. तितक्यात पत्नी झोपेतून उठल्यानं त्याला सगळा प्रकार समजला आणि हा मजेशीर व्हिडिओ हिंसाचाराशी संबंधित असल्याचं अनेकांचं मत असून शहावीरला ट्रोल केलं जातं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. वेगळं करायचं असतं जेणेकरून लोकांमध्ये तो